मस्त मस्त. वा वा, काय छान बातमी आहे. अभिनंदन. या बा या दोघी, अभिनंदन अभिनंदन. नवस नवस पिटला का बाई? किती वाट बघायची ना. आणि आपण हा. अरे हो हो, इतका आनंदी आनंद सूर. काय झालंय का? हा, वा, किती अभिमानाची गोष्ट आहे ही. मराठीचा हा सन्मान म्हणजे मराठीने दिलेल्या योगदानाचा गौरवच आहे. का तुम्ही सगळे एवढे आनंदून गेला? ते अभिजात दर्जा म्हणजे नक्की काय आहे? अगं, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अभिजात दर्जा म्हणजे आमची मराठी भाषा जगात भारी, सर्वोत्तम, अगदी एक नंबर आहे की नाही. ती कशी काय बरं? अगं बघ, मराठी भाषेत ना प्रचंड क्लॅरिटी आहे. म्हणजे आपल्या तोंडातून जितके उच्चार निर्माण होतात ना, ते सगळे मराठीमध्ये आहेत. एकाच अक्षराचे वेगवेगळे उच्चार कसे करायचे हे मराठी आपल्याला शिकवतं. आणि तसंच बघा, च च पण आहे, ज आहे, झ पण आहे, ल आणि न ही इतर कित्येक भाषात नसणारी अक्षरं मराठीत आहेत. हो ना, किती प्रवाही आहे ना आपली मराठी भाषा. आता तर त्याच्यात ä आणि अ ही दोन नवीन अक्षर पण सामील करून घेतलेत. हो, आणि मराठीत ना आदर व्यक्त करण्याची क्षमता हो, आहे. हो. सगळ्यांना आपलं सरसकट यू असं नाही म्हणत. तू, तुम्ही, आपण असे कितीतरी शब्द आहेत. बरोबर. आईकडचे मामा मावशी, बाबांकडचे आत्या काका, सरसकट अंकल आंटी नाही इकडे. पण कशाला कळायला हवे नेमके नाते? शिव्या द्यायला बरी पडतात ना. आणि अगदी अल्प शब्दात अत्यंत गर्भित अर्थ सांगण्याची क्षमता आणि हातोटी आमच्या मराठीत. ते कसं काय? सांगते. हे बघ, आपल्याला एखाद्याला बिंडक मूर्ख म्हणायचं असेल तर आपण हिंदीत काय म्हणतो? अनपढ. आणि तेच मराठीत ढ. संपला विषय. आणि एखादी गोष्ट इंग्लिश मध्ये तुला कळली नाही तर किती बोलावं लागतं. Oh, I'm sorry. I don't understand what you're saying. Can you please repeat? What is the matter? तेच आपण म्हटलं की काम झालं. मराठी भाषा कशी नियमांच्या चौकटीत छान डौलदारपणे बसली. इंग्रजी सारखं कन्फ्युजन नाही हो. सी चा उच्चार कधी क करायचा तर कधी स करायचा. आता हेच बघा ना, सायकल म्हटलं की स आणि कॅच म्हटलं की क. आता वॉट, WATCH, टी गायब. आणि म्हणे वॉच. नाहीतर काय, ऍक्शन या शब्दात टी चा उच्चार श करायचा आणि कॅट मध्ये टी म्हणायचं. किती तो गोंधळ. आणि सायलंट उच्चाराचं ते पिशाचं ते का वॉक टॉक एल सायलंट. पिसल कॅसल टी गायबच. अरे म्हणायचंच नाही तर ठेवायचं कशाला बुद्धू. इंग्लिश, डच, स्वीडिश या भाषांमध्ये त थ द ध हे उच्चारच नाही. म्हणजे भाषा पूर्ण क्षमतेने वापरतच नाही. जसं अक्षरावरून स्वभाव कळतो ना, तसं भाषेच्या या फसवाफसवीवरून त्या संपूर्ण समुदायाचा दृष्टिकोन आणि स्वभाव कळतो. म्हणूनच मराठीत जिथे मज्जा संस्था कळते तिथेच इंग्रजीत नर्वस. आपली मराठी भाषा 2000 वर्षापेक्षा अधिक काळापासून अस्तित्वात आहे. विवेक सिंधू, लीळा चरित्र, ज्ञानेश्वरी ही आपली पहिली अपत्य बरं का. आणि मला तर कळले, भारतात बोलल्या जाणाऱ्या 22 प्रमुख भाषांमध्ये मराठी तिसऱ्या क्रमांकावर आहे. अरे, आणि जगभरात 16 मराठी लोक आहेत. हो, आणि 40हून अधिक साहित्य प्रकार
आणि 130हून अधिक कला प्रकार पण आहेत. हा तर जागतिक विक्रम म्हणायचा. फक्त मराठी भाषिक साहित्यिकांचं दरवर्षी साहित्य संमेलन भरतं. जगात इतर कुठल्याही भाषेत असं संमेलन भरत नाही हा. आणि म्हणूनच मराठी भाषेची श्रीमंती पाहून संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझा मराठाची बोलू कौतुके, अमृता तेही पैजा जिंके. आणि म्हणूनच आम्हीही म्हणतो, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ सार एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी. ऐकतो मराठी. आमुच्या मनामनात रंगते मराठी. आमुच्या मनामनात रंगते मराठी. आमुच्या उराउरात स्पंदते मराठी. आमुच्या हसाहसात नाचते मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. बोलतो मराठी. बोलतो मराठी. बोलतो मराठी. खरंच ग्रेट हो. अगं म्हणजे मराठी भाषाचं व्याकरण तर शास्त्रीय आहेच, पण काना, मात्रा, वेलांटी सगळंच किती विलोभनीय. जणू 52 कशी अलंकारांनी नटलेली सौंदर्यवती. अनुस्वारी शुभ कुंकुम भाई सौदामिनी. प्रश्नचिन्ही डुलती झुमके सुंदर तवकार. नाकावरती स्वल्प विरामी शोभे ही नतनी. काना काना गुंफुनी माला फुलवी तुझ मानिनी. वेलांटीचा पदर शोभे तुझिया माथ्याला. मात्रांचा मग सुवर्ण चाफा वेणीवर मांडला. उद्गाराचा तोके छल्ला लटके कमरेला. अवतरणांच्या बटा मनोहर शोभती चेहऱ्याला. ओंकाराचे पैंजण झुमझुम पदकमलांच्या वरी. पूर्ण विरामी तिलोत्तम तो शोभे गालावरी. आहा क्या बात है. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. तिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. इंग्रजीत किती वर्णाक्षर आहेत? 26. मराठीत त्याच्या दुप्पट आहेत, 52. हा, आणि इंग्रजीत एबीसीडी पासून झेड पर्यंत जातात, पण मराठीत अ पासून न्य पर्यंत, म्हणजे अज्ञानापासून ज्ञानापर्यंत प्रकाशाची वाट शोधत शोधत जाते माझी माय मराठी. महाराष्ट्र ही संतांची भूमी. संतांनी अभंगांच्या माध्यमातून प्रपंच करताना परमार्थ कसा साधायचा हे समजावून सांगितलं. आणि नुसती अंधभक्ती नाही, तर जगण्याचे शास्त्रीय मार्ग सोप्या भाषेत भारुडांच्या माध्यमातून शिकवले. एकनाथ महाराज काय म्हणतात? काय म्हणतात? गरगुंडा झाला बया ग. भुरगुंडा. हो, पुन्हा कसला? गुरगुंडा म्हणजे ज्ञान. ज्ञान होईल तुला. एक्सक्यूज मी मिस्टर, आय एम डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. Which subject? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हा, तेच. Intelligence. तो हे artificial. व्हॉट डू यू मीन? अरे इंटेलिजन्स असावा
नको. आयुष्यात त्याचा काय वापर आहे का? इंटेलिजन्स आपल्या कामाच्या ठिकाणी जायचा दाखवायचा असतो. जेवताना, खाताना, झोपताना, उठताना कशाला हवाय? किती आहे अज्ञान. अज्ञानात सुख असतं. पण ज्ञानात फायदा असतो ना, कसला फायदा? उत्कर्षाचा फायदा, समाजाच्या भलवायचा फायदा. आणि म्हणून मी म्हणतो, बुरगुंडा होईल गया ग तुला, बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल बया ग, तुला बुरगुंडा होईल. बुरगुंडा होईल गया ग तुला, बुरगुंडा होईल. बुरगुंडा होईल बया ग, तुला बुरगुंडा होईल. बुरगुंडा होईल तुला, बुरगुंडा होईल. तुला बी होईल बया, मला बी होईल. तुला बी होईल बया, मला बी होईल. तुला बी होईल बया, मला बी होईल. बुरगुंडा होईल बया ग, तुला बुरगुंडा होईल. बुरगुंडा होईल बया ग, तुला बुरगुंडा होईल. धर्म सांगतो, कपाळी टिळा लावा. सगळ्या बायका लावत नाही, लावतात फक्त टिकली, आणि ती पण टिकली तर टिकली. आजकाल टिकली लावायचा ट्रेंड नाहीये. तुझ्या ट्रेंडला तर कंट्रोल उदय, कंट्रोल. टिळा काय फक्त फॅशन म्हणून लावत नाहीत. टिळा लावायचं जे स्थान आहे ते बरोबर 2 भुवयांच्या मध्ये कपाळावर आहे. इथे आज्ञाचक्र असतं. ते जागृत झालं तर भूत, भविष्य, वर्तमान सगळ्याचं दिव्य ज्ञान प्राप्त होतं. उगीच नाही याला तृतीय नेत्र म्हणत. तसंच शरीरातील सगळ्या नसा एकत्र येण्याचं जे स्थान आहे ना, ते म्हणजे हे आज्ञाचक्र. 100 डिपार्टमेंट एकत्रितपणे जो चालवतो ना, तो हा एक CEO. आणि हा जर का नीट असेल तर काम सुरळीत का नाही होणार? पटलं का बाई? सोनू, तुला माझ्यावर भरोसा नाही काय? नाही काय? सोनू, तुला माझ्यावर भरोसा नाही काय? नाही काय? कपाळाला लावा तुम्ही गंध, गंध. ज्ञानाचा लागेल छंद, छंद. गंधाचा आकार कसा गोल गोल, गोल गोल. आता तुझी माझ्याशी गोड गोल, गोड गोड. सोनू. बघितलं, धर्माला सुद्धा शास्त्राचं भेट असतो. म्हणून हिंदू शब्दात चा मागाव करा, आपोआप आपली उन्नती होईल. मला सांगा, देवापुढे नारळच का फोडतात? खोबरं खायला मिळतं म्हणून. ए गप्पे. अगं, पूर्वी देवासमोर नरबळी किंवा पशुबळी द्यायचे, पण त्यामुळे हत्येचं पाप लागायचं ना. म्हणून ऋषी मुनींनी त्याच्यावरती उपाय शोधून काढला. त्यांनी विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीतील नर म्हणून नारळाचं बलिदान सुचवलं. कारण नारळालाही शेंडी असते, डोळे असतात, नाक असतं. जरा गप्प राहा. शेंडीचे केस, नाक, डोळे आणि कठीण कवच म्हणजे झालं का नाही माणसाचं डोकं. पण बलिदानाच्या वेळी रक्ताचा शिडकावा हवा म्हणून मूर्तीवर शेंदूर फासलेल्या मूर्तीवर, बरं का, शेंदूर फासलेल्या मूर्तीवर नारळाचं पाणी शिंपडलं की झालं. म्हणजे बघा, देवाला प्रसादही झाला आणि ब्रह्महत्येच्या पापापासूनही वाचलो. हा, तेव्हा नुसतं अंधानुकरण न करता धर्म नीट समजावून घ्यायचा. कारण शास्त्र असतं ते. अरे वा, तुम्ही दोघी कुशकार. कारण मला बुरगुंडा झाला. मला ज्ञान झालं. बुरगुंडा झाला बया ग, मला बुरगुंडा झाला. बुरगुंडा झाला बया ग, मला बुरगुंडा झाला. हिला बी झाला बया, मला बी झाला. हिला बी झाला बया, मला बी झाला. बुरगुंडा झाला बया ग, मला बुरगुंडा झाला.
भुरगुंडा झाला बया ग, मला भुरगुंडा झाला, भुरगुंडा झाला बया ग, मला भुरगुंडा झाला. हो, वा वा वा, इनक्रेडिबल. अविश्वसनीय. आता आपण सगळ्यांनी मराठीतूनच बोललं पाहिजे. हा. अगं मराठीत तुला ओवी पासून शिवीपर्यंत सगळ्या प्रकारची गाणी मिळतील. ओवी म्हणजे? ओवी म्हणजे बहिणाबाईंनी जात्यावर दळण दळताना केलेलं गोड काव्य म्हणजे ओवी. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते असं किमान शब्दात अर्थाची कमाल गाठणारे शब्द म्हणजे सुद्धा ओवी. अरे खोपऱ्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, अरे खोपऱ्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, एका पिलासाठी तिने झोपा झाडाले टांगला, पिलोनी जरे खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला. आणि शिवी म्हणजे? शिवी म्हणजे समस्त लग्न झालेल्या युगुलांना सासरची मंडळी दिसल्यावर तात्काळ तोंडी येणारे शब्द म्हणजे शिवी. शब्द, अलंकार, व्याकरण यांची किती ती श्रीमंती. फक्त एवढ्या साहित्य प्रकाराने तुम्ही भारावून जाऊ नका मंडळी. अहो मराठीतील कला प्रकार बघाल ना तर तुमचे डोळे विस्फारतील. मग हो जाऊ दे. उजळून आलं आबाळ रामाच्या पायी, अन गाव जागवित आली वासुदेवाची सारी, गाव जागवित आली वासुदेवाची सारी. कृष्णाचं रूप हे आलं चालून दारी, अन गाव जागवित आली वासुदेवाची सारी, गाव जागवित आली वासुदेवाची सारी. रेशमाच्या रेगानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला, हात लगाला माझ्या साडीला. जात होते वाटण मी चोऱ्यात, मी चोऱ्यात. जात होते वाटण मी चोऱ्यात, मी चोऱ्यात. अवचिताला माझ्या होऱ्यात, जी होऱ्यात. तुम्ही माझ्या पदराचा शिवका होडीला, हात नगा लावू माझ्या साडीला, हात नगा लावू माझ्या साडीला. रेशमाच्या रेगाने लाल काळ्या धाग्याने कर्नाटकी कशी दामी काढीला, हात नगा लावू माझ्या साडीला.
गेलो पार सांग भवानी तुझ बिन आम्हा कोण असे आधार दारू घडबया आता दारू घडबया 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 आई जगदंबे भवानी माते हे रेणुका माते कालिका माते हे शांता दुर्गे रणचंडी के तू पंढरपूर वासिनी हे सप्तशृंगी तू हे माताली तू हे दारू घडबया 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 अशी ही आपली माय बोली, माय मराठी, अभिजात मराठी. आपण तिला शारदा मानतो. हे 12 गावच्या 12 वेशीच्या 12 वस्त्यांच्या देवा महाराजा, माझ्या मराठी भाषेत अभिजात भाषेचा दर्जा मिळव रे महाराजा. माझ्या मराठीचं योगदान वाढत असं राव रे महाराजा. सगळेजण मराठी टायपिंग करू दे रे महाराजा. आणि व्हॉट्सअपला सुद्धा मराठी टायपिंग करू देत रे महाराजा. आणि सगळ्या जगात माझ्या मराठीचं झेंडू फडकू दे रे महाराजा. अहो, अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्यांचेच आपण पोवाडे आणि आरती गातो. आताच आपण मराठी भाषेची समृद्धी आणि श्रीमंती पाहिली. चला तर आपण आता तिचीच आरती गाऊया. जय देवी जय माय बोली शारदेच्या आशीर्वादाने नटली. जय देवी ज्ञानदेवानी रचिला हा पाया उत्तुंग शिखरे आम्हा गाठाया. मराठी भाषेशी गट्टी जमाया मराठीतूनच लागू बोलाया. जय देवी मराठी भाषेचा आम्हा अभिमान कवी शाहीर ठेवी ती मान. आम्हासाठी हे सतीचे बाण अभिजात भाषेचा मिळाला मान. जय देवी जय माय बोली शारदेच्या आशीर्वादाने नटली. जय देवी शारदेच्या आशीर्वादाने नटली. जय देवी